नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत 32 साइज प्रिन्सेस कट ब्लाउजची पेपर कटिंग। अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ही पेपर कटिंग कशी करायची। एका ताईचं म्हणणं होतं मला ती पेपर कटिंग शिकायची आहे, ती करून दाखवा। तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये आज आपण ती पेपर कटिंग केली। व्हिडिओ पूर्ण बघा। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राइब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळतील। चला मग जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान आहे। आपण आज एका मैत्रिणीच्या म्हणण्यानुसार आपण प्रिन्स कट पेपर कटिंग करणार आहे। साईज आहे 32। अगदी सोप्या पद्धतीने आपण ही पेपर कटिंग करणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राइब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे रोज रोज नवीन जे व्हिडिओ येतात त्याचे नोटिफिकेशन पहिले तुम्हाला मिळतात। चला मग आपण हे पेपर कटिंगला सुरुवात करूया अगदी सोप्या पद्धतीने। बघा ह्याप्रमाणे आपल्याला माप घ्यायचे। पूर्ण उंची आहे 13.5, छाती आहे 32, कंबर आहे 28, बाही लांबी आहे 4.5, दंडघेर आहे 5, पुढचा गळा घ्यायचा आपल्याला 7.5, मागचा गळा घ्यायचा आहे 9.5। तर ह्याप्रमाणे आपण माप घेणार आहे। आता तुमचे माप जर तुमची छाती 32 असेल, उंची जर तुमची जास्त असेल 14ची तर तुम्ही ती घेऊ शकता। कंबर तुमचं थोडंसं जास्त असेल तर तेही तुम्ही तिथे ॲड करू शकता। फक्त कटिंग ह्याप्रमाणे करायची हे लक्षात ठेवायचं आहे। तर बघा आता आपण पहिले घेऊया पाठीचा भाग। त्याच्यासाठी आपण घेतला पेपर। बघा आता आपण पेपर घेतला। आपली पूर्ण उंची आहे 13.5। मग त्याच्यामध्ये आपल्याला एक ॲड करून 14.5 घ्यायची। जर 12.5 उंची असेल तर 13.5 घ्यायची। ह्याप्रमाणे तुम्ही माप घ्यायचे। आता इथं ऑलरेडी उंची आपण 13.5 घेतली म्हणून आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे 14.5 इंच। बघा त्याच्यानंतर आपल्याला कंबर आहे 28 म्हणून त्याचा चौथा करायचा। त्याचा चौथा आला 7 इंच, 7 चौक 28 म्हणजे 7 इंच आला आणि त्याच्यात आपल्याला मिळवायचे 2.5 इंच। म्हणजे कसं आपल्याला 1 इंच टक्ससाठी आणि बाकीचं उरेल ते मार्जिनसाठी असं आपण ते माप घ्यायचं असतं। त्याच्यानंतर आता इथे वरती आपल्याला घ्यायची गळारुंदी। आता गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला 2.25 इंचाची। तर बघा ह्याप्रमाणे आपण 2.25 इंचाची गळारुंदी घेणार आहे। हे बघा 2.25 इंचाची गळारुंदी घ्यायची आहे। त्याच्यानंतर शोल्डर घ्यायचं आहे 5.25 इंचाचं। जितका आपण शोल्डर घेणार आहे तितकीच आपल्याला ही मोंड्याची उंची घ्यायची आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। हा बॉक्स तयार करून घ्यायचा। बॉक्स तयार झाल्यानंतर इथे आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। तर बघा ह्या रेषेवरती तर आपली छाती आहे आता 32 इंच। 32चा चौथा आपण केला 8 इंच आणि त्याच्यात 2 इंच मिळून आपल्याला घडी घ्यायची, म्हणजे पूर्ण अंतर घ्यायचं आपल्याला 10 इंचाचं। बघा इथे 8वर आपण एक पॉईंट टाकला आणि ते 10 म्हणजे 2 इंच आपण ही मार्जिन ठेवली। असं आपल्याला माप घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण आता ह्या कोपऱ्यामधून असं 1.25 इंच अंतर मोजायचं आहे आणि इथे असा मागच्या मोंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे। बघा हे झाल्यानंतर आपल्याला आता मागचा गळा घ्यायचा आहे। मागचा गळा आहे आपला 9.5 इंचाचा म्हणून त्याच्यात आपल्याला अर्धा इंच मिळून आपण घेणार आहे 10 इंच। इथे गळारुंदी घ्यायची 2.25 इंचाची। तुम्हाला जर कमी गळारुंदी हवी असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता। इथे आपण 2.25 इंच गळारुंदी घेणार आहे। हा बॉक्स आपण तयार करून घ्यायचा आहे आणि इथे सुद्धा आपल्याला छान असा गोल आकार द्यायचा आहे। बघा ह्याप्रमाणे हे झाल्यानंतर आपल्याला आता टक्सचे माप, मागचा टक्सचं माप घ्यायचं आहे। इथून 4 इंच आपण मोजलं, त्या पॉईंटपासून अर्धा इंच इकडे, अर्धा इंच इकडे आणि 4.5 इंच उंचीला असं आपल्याला टक्स मारायचा आहे। बघा ह्याप्रमाणे आपल्याला तो टक्स घ्यायचा आहे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी सांगितलेलं आहे माप कसे घ्यायचे ते। इथे आपण 5.25 इंच अंतर घेतलेलं आहे टोटल शोल्डरसाठी। जितकं इथे घेतलं तितकेच आपण इथे 5.25 इंचाचा मोंड्याची उंची घेतली। त्याच्यानंतर गळा उंची घेतली 9.5 इंच, गळारुंदी घेतली आहे 2.25 इंच आणि हा गोल आकार आपण दिला आहे। इथे आपण मोजलं आहे 1.25 इंच आणि मागच्या मोंड्याचा आकार आपण दिला आहे। तर हे झालं आपलं आता मागची बाजू अगदी सोप्या पद्धतीने। त्याच्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे पुढचा भाग। तर बघा पुढच्या भागासाठी आपण पेपर थोडासा मोठा घेतला आहे, कारण की आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करावं लागतं ना, म्हणून आपण हा पेपर थोडासा मोठा घ्यायचा आहे। आणि नवीन मैत्रिणींनी कधी पेपर पॅटर्न काढून मगच ब्लाऊजची कटिंग करायची आहे। तर बघा आता इथे काय करायचं, आपण पहिले अर्धा इंच असं कडेने मोजून घ्यायचं आहे। पूर्ण अर्धा इंच असं कडेने मोजून घ्यायचं, एक रेष मारून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे एक रेष आपण मारून घ्यायची। रेष मारून झाल्यानंतर आपण जसं त्याच्यावरती माप घेतलं पूर्ण उंची अधिक 1 इंच तसंच इथे सुद्धा घ्यायचं आहे, म्हणजे 14.5। इकडनं सुद्धा एक पॉईंट टाकून घ्यायचा असा, इथे रेष मारून घ्यायची
आता आपलं जे हे कमरेचं माप आलं आहे तेच आपण इथे टाकून घेणार आहे बघा. तुमच्या लक्षात येण्यासाठी मी हाच पेपर इथे ठेवला आणि पूर्ण अशी कडेने आपल्याला इथे रेष मारून घ्यायची. बघा, जसं आपण पुढच्या मागच्या भागाला जसं आपण हे आखलं तसंच आपण इथे पूर्ण हा चौकोन तयार करून घेतला. इकडनं अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलं आणि बाकीचं आपण हे माप सेम तसंच टाकलेलं आहे. इथे पुन्हा एकदा आपण आता गळारुंदी घेणार आहे. ज्या बाजूने आपण अर्धा इंच मोजलं त्या बाजूने आपल्याला अशी गळारुंदी घ्यायची 2.25 इंच. पुन्हा आपण शोल्डरचं माप टाकतोय 5.25 इंच. जितकं आपण शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला ही घ्यायची मोंढ्याची उंची. म्हणून आपण हा बॉक्ससुद्धा पुन्हा तयार करून घ्यायचा. हा बॉक्स आपला तयार झाला. आता इथे आपल्याला पुन्हा एकदा हे बघा, आपण मागच्या मोंड्याचा आकार दिला आहे 1.25 इंचावर आणि हा आकार आपण दिला होता. त्याच्यानंतर आता ही जी रेषा आपण आडवी मारलेली तीच आपल्याला अशी पुढे थोडीशी वाढवायची. तर किती वाढवायची? हे उभ्या रेषेपासून पुढे अर्धा इंच वाढवायची. बघा ह्याप्रमाणे अर्धा इंच वाढवल्यानंतर इथे आपल्याला ही तिरपी रेषा अशी मारून घ्यायची. तिरपी रेषा मारून झाल्यानंतर आपल्याला आता आपण आधी मोजलं ह्या कोपऱ्यामधून, आता मोजायचं आहे इकडच्या कोपऱ्यामधून. हे बघा ह्याप्रमाणे ह्या कोपऱ्यामधून आपल्याला 1 इंच अंतर मोजायचं. 1 इंच अंतर मोजल्यानंतर इथे आपल्याला द्यायचा असा आकार. बघा तो आकार आपल्याला ह्या तिरप्या रेषेवरती जॉईंट करायचा आहे. म्हणजे आपण कोणता आकार दिला? पुढच्या मोंड्याचा. हा दिलेला होता मागच्या मोंड्याचा, हा दिला आपण आता पुढच्या मोंड्याचा. तर आपल्या मोंड्याचा आकार तयार झाला की आपल्याला गळा घ्यायचा आहे. बघा पुढचा गळा आपण आता मी तुम्हाला पद्धत सांगितलेली माझी, आपण गळा कसा मोजायचा ते कपड्यावरती ब्लाऊजवरती जुन्या ब्लाऊजवरून आपण माप जेव्हा घेतली तेव्हा त्याचा गळा आपण तिरप्या याच्यात मोजलेला आहे. तर तुम्ही ती व्हिडिओ बघू शकता, माप कसं घ्यायचे त्याचीसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेली आहे. तर बघा ह्याप्रमाणे आपण तिरपं मोजलेला गळा तो घेतला आपण 7 इंच. इथे घ्यायचं आपल्याला 2.5 इंच गळारुंदी आणि हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. हा बॉक्स तयार करून घ्यायचा. त्याच्यानंतर इथे आपल्याला द्यायचा पुढच्या गळ्याचा आकार. बघा पुढच्या गळ्याचा आकार देऊन झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं मैत्रिणींनो, इथे टक्स पॉईंट घ्यायचा आहे. 10.5 इंच आपण इथे बघा असं मोजून घ्यायचं आहे. 10.5 इंच इथे आपण पॉईंट टाकला 10.5 इंच. नंतर इथून आपल्याला घ्यायचं आहे 4 इंच. बघा 4 इंच आणि म्हणजे इथे आपण हा पॉईंट टाकून घेतला 4 इंच. इथे सुद्धा आपल्याला 4 इंच असं मोजून घ्यायचं आहे. आता इथे 4 इंच मोजलं की आपल्याला रेषेच्या खाली 1 इंचाने खाली जायचं आहे. बघा इथे खाली जायचं आपल्याला 1 इंचाने आणि इथे आपण अशी रेष मारून घेणार. 1 इंच मोजून आणि ही रेष आपण मारून घेतली. नंतर ही उभी जी रेषा आपण आहे ती अशी सरळ जॉईंट करून घ्यायची. आपल्या मधला हा सेंटरचा म्हणजे टक्स जो आपल्याला घ्यायचा आहे, प्रिन्सेस कटचा जो कट आपल्याला मारायचा आहे तो इथे आपल्याला सेंटर काढला आहे. तर ही रेषा घेतल्यानंतर आपल्याला ह्या रेषेवरती इकडनं मोजायचं आहे. आपण काय केलं आता 111चा फॉर्म्युला वापरू. बघा इथे 1 इंच मोजला, इकडनं सुद्धा 1 इंच आपण मोजणार आहे आणि ह्या रेषेच्या इकडनं सुद्धा आपण 1 इंच मोजणार आहे. बघा ह्याप्रमाणे इकडनं 1 इंच मोजला, इकडनं 1 इंच मोजला, अगदी सोप्या पद्धतीत. नंतर इकडनं आपण ही रेषाशी मारली. इकडनं काय करायचं आहे, थोडीशी रेषाशी वरती सरळ जायची आणि नंतर हा आकार आपल्याला असा द्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे असा आकार देऊन झाल्यानंतर आपल्याला आता हा जो पॉईंट आहे तो इथे जोडायचा आणि इकडनं आपल्याला ह्या रेषेच्या बाहेर 2 इंच आपल्याला मार्जिन घ्यायची. बघा ह्याप्रमाणे इथे 2 इंच मार्जिन घेतली की हा इथला जो पॉईंट आहे हा पॉईंट इथे आपल्याला मिळवून द्यायचा आहे. ह्याप्रमाणे बघा ह्याप्रमाणे आपल्याला इथे मिळवून दिलं की इकडनं आपण आता 1.5 इंच मोजून घ्यायचं शिलाईसाठी. कारण आपण जो इथे टक्स मारतो तेव्हा जे कट करतो ते पुन्हा जोडण्यासाठी आपल्याला कपडा लागतो, म्हणून आपण इथे असं एक्स्ट्रा ठेवायचं. आता हा जो पॉईंट आहे तो आपल्याला ह्या पुढच्या मोंड्याचा आकार इथे दिलेला आहे तिथे आपल्याला हा असा जॉईंट करायचा आहे. बघा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे मी. आता इथून गळ्याच्या इथून आपल्याला ही तिरपी रेषा थोडीशी अशी मारून घ्यायची. साधारण थोडंसं किंचित अंतर बाहेर घ्यायचं.
जे आपल्याला शिलाईसाठी लागतं ते, आणि असं जोडून घ्यायचं. आपला हा पुढचा भाग पूर्णपणे तयार झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये. बघा आपण इथे पॉईंट टाकलेला 10.5 इंचावरती. इथून हे अंतर मोजलं आपण 4 इंचाचं. इथे 4 मोजलं म्हणून इथे सुद्धा आपण 4 मोजलं. नंतर ही उभी रेषा आपण सरळ खाली घेतली. ह्या आडव्या रेषेपासून खाली आपण 1 इंच मोजला आणि ह्या पॉईंटपासून इकडनं 1 इंच इकडनं 1 इंच मोजून आपण ही आडवी रेषा मारून घेतली. नंतर हे पॉईंट आपण असे जोडून घेतले. त्याच्यानंतर हे पॉईंट जोडून झाल्यानंतर हा कोपरा आपण इकडे जॉईंट केला, हा कोपरा आपण इकडे जॉईंट केला. आपला हा परफेक्ट असा आकार तयार झालेला आहे. आता आपल्याला घ्यायची आहे बाहीची घडी. प्रिन्सेस कटला फक्त इतकेच पॅटर्न आपल्याला काढावे लागतात. आता बाहीची घडी आपल्याला घ्यायची. तर बाहीची घडी कशी घ्यायची? जो आपण मागचा जो भाग आखून घेतलेला आहे त्याचा जो हा मोंढ्याचा गोल आकार आहे, जो हा गोल आकार आहे, तो आकार आपल्याला असा मोजून घ्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे आपण तो आकार असा अगदी व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे. बघा हे किती येतं? 9.5 इंच येतं आहे. पूर्ण अगदी व्यवस्थित असं जो आकार दिलेला आहे तोच आकार असा मोजून घ्यायचा आहे. बघा 9.5 इंच आपलं आलं म्हणून त्याच्यातून 1 इंच कमी करायचं म्हणजे किती येईल? 8.5. मग आपली घडी येईल 8.5ची. जितका तुमचा हा गोल आकार येईल त्याच्यातून 1 इंच कमी करून आपल्याला बाहीची घडी घ्यायची आहे. हे लक्षात ठेवायचं. कोणत्याही बाहीच्या घडीसाठी तुम्ही हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. हा आकार पूर्ण गोल मोजून घ्यायचा. त्याच्यानंतर जो जितका येईल तो आकार 10 येईल, 11 येईल, कोणाचा किती येऊ शकतो, 7.5 येईल, 8 येईल, त्याच्यातनं 1 इंच कमी करायचा आहे आणि तो आकार आपल्याला ते अंतर आपल्याला बाहीच्या घडीसाठी घ्यायचं आहे. तर आता आपल्याला ते अंतर आलं आहे 8.5 इंच म्हणून आहे. बघा आपण बाहीची घडी येणार आहे 8.5 इंचाची. आपण इथे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. 8.5 इंचाची आपण बाहीची घडी घेतो आहे. आता ही घडी घेतल्यानंतर आपण इथे हा बॉक्स तयार करून घेतला. बघा त्याच्यानंतर आपल्याला बाही उंची घ्यायची आहे 4.5 इंच. आपल्या ह्या मापामध्ये बघा बाही उंची किती आहे? बाही लांबी 4.5 इंच, दंडघेर आहे 5 इंच. तर बाही लांबी आपल्याला 4.5 इंच घ्यायची आहे. बघा 4.5. त्याच्यात अर्धा मिळवायचा आपल्याला. जेव्हा आपण अस्तरचं ब्लाऊज शिवतो तेव्हा त्याच्यात आपल्याला अर्धा मिळवावा लागतो आणि जेव्हा आपण बिना अस्तरचं ब्लाऊज शिवतो तेव्हा त्याच्यामध्ये 1.5 मिळवायचं असतं. हे लक्षात ठेवायचं. तर आता हे आपण अस्तरच्या ब्लाऊजसाठी कट करतोय म्हणून आपण इथे अर्धाच इंच मिळवला आहे. म्हणजे आपण इथे घेतलं 5. इकडनं सुद्धा मोजून घ्यायचं आहे 5 इंच. हे 5 मोजल्यानंतर आता इथून घ्यायचं आपल्याला 2.5 इंच कॅप हाईट. हे बघा 2.5 इंच कॅप हाईट घेतली की इथून आपल्याला 1.5 इंच असं मध्ये मोजून घ्यायचं आहे. ज्या मैत्रिणींना बाहीचा आकार येत नाही त्यांच्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे. बघा हे इतका आपल्याला बाहीचा आकार आहे. म्हणजे बाहीची घडी, बाहीची उंची, इथून कॅप हाईट घेतली आपण 2.5 इंचावर, इथे अंतर घेतलं आपण 1.5 इंच मध्ये आणि इथून आपल्याला ही तिरपी रेषा अशी मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे ही तिरपी रेषा मारली की आपल्याला हे बघा तुमच्या लक्षात येण्यासाठी आपण इथे मोजायचं आहे 1.25 इंच. 1.25 इंचावरती ह्या आडव्या रेषेवर पॉईंट टाकला का इथून आपल्याला इथपर्यंत असे एक गोल आकार घ्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे गोल म्हणजे फक्त असा सिंपल असा आकार आपल्याला द्यायचा आहे. तुम्ही अगदी सरळ अशी रेष मारली तरी चालेल आणि थोडंसं असं त्याला गोल केलं तरी चालेल. आता आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे 5 इंच. त्याच्यात 1.5 इंच आपल्याला मिळवायची शिलाई मार्जिन आणि ही रेषा आपल्याला इथे अशी जॉईंट करून घ्यायची. आता ही रेषा इथे जॉईंट झाली की आपल्याला आता बाहीचा आकार कट करायचा आणि बाकीचं पॅटर्नसुद्धा आपल्याला कट करायचं आहे. तर बघा आपण बाहीचा आकार कसा कट करणार आहे. आपण फक्त आता एकच आकार दिलेला आहे. जो आकार आपण दिला आहे तोच आपण इथे कट करून घेतला. बघा जो आकार आपण दिला तोच कट करून घेतला. त्याच्यानंतर हा एक पदर उचलायचा आणि जे हे 1.5 इंच आपण इथे मोजलं आहे तिथे असं ठेवायचं आणि हा मागे असा प्रेस करून घ्यायचा. तो प्रेस केला की बघा याच्या कडेने आपण ही रेष मारून घ्यायची. तुम्हाला डायरेक्ट कट करता येत असेल तर कट केलं तरी चालेल. आणि बघा हा आकार आता आपण कट करून घेऊ. बघा आता हा आपला झाला पुढचा आकार. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले. बघा बाहीला आकार कसा द्यायचा तो अगदी छान असा आकार आपल्या बाहीचा तयार होतो. ही झाली आपली बाहीची कटिंग. आता आपल्याला घ्यायची आहे बॅक साईडची कटिंग. बघा आपण मोंढ्याचा आकार आणि गळ्याचा आकार हे दोघंही आकार आपण कट करून घ्यायचे. बघा आपला हा पाठीचा आकार अगदी छान असा तयार झाला आहे आणि नंतर हा आता आपल्याला पुढचा आकार कट करायचा आहे. बघा इथे आपण कट करताना हा आतल्या मोंढ्याचा आकार कट करायचा आहे लक्षात ठेवायचं.
आणि ही तिरपी रेषा आहे ही कट करायची आपल्याला, हे लक्षात ठेवायचं बघा ह्याप्रमाणे. नंतर इथे आता गळा कट करायचा. ही तिरपी रेषा आपण मारली ती सुद्धा इथे थोडीशी अशी कट करून घ्यायची आणि नंतर आपल्याला हा आकार सुद्धा असा कट करून घ्यायचा आहे बघा. आता आपण करणार आहे कटोरी त्याची कट बघा ह्याप्रमाणे. जसं आपण आखलं आहे तसंच आपण ते कट करणार आहे. तुम्ही नक्की हे पेपर पॅटर्न ठेवून आणि ब्लाऊज शिवून बघा, अगदी सुंदर असं आपलं ब्लाऊज तयार होतं. बघा हे जे पॉईंट आहे आपले, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, हे बघा. जेव्हा आपण आता हे शिवणार तेव्हा हे ब्लाऊज आपलं असं येऊन इथे असं जॉईंट होईल आणि परफेक्ट असा आपला पॉप तयार होईल. आता इथे पेपर असल्यामुळं होईल की नाही बघूया आपण पिन लावून. हे बघा असं. आता जेव्हा आपण हे जॉईंट करणार ना तेव्हा हे आणि हे असं मॅच होईल आणि इथे असा पॉप तयार होईल. पिन लावून नाही जमत आहे मैत्रिणींनो, मग ते फाटून जाईल. जेव्हा तुम्ही शिवाल तेव्हा अगदी परफेक्ट असं त्याचा लुक तयार होईल. बघा ह्याप्रमाणे हे पण शिवलं जाईल, हे पण शिवलं जाईल आणि इथे मध्ये असं छान असं पॉप तयार होईल. तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलं आहे 32 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजची पेपर कटिंग. तुम्ही नक्की ट्राय करायचं आहे. आणि चॅनलवर अजूनही तुम्ही नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे रोजच्या रोज नवीन जे व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन पहिले तुम्हाला मिळेल. मैत्रिणी कशी वाटली आपली पद्धत? एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे. प्रिन्स कट ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर तुम्ही अजूनही नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.